श्री स्वामी समर्थ. प्रत्येक ठिकाणी जिथे कोणी चांगलं काम करत असेल तिथं काही जण असतात ज्यांना ते बघवतच नाही. कारण का की ते तिथंपर्यंत पोहोचू शकत नाहीत की जिथं तुम्ही पोहोचला आहात, का त्यांचा स्वभावच मुळात तसा आहे. म्हणून आजपर्यंत या प्रश्नाचं उत्तर कोणालाच सापडलेलं नाही आहे. लोक म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळेच आपल्याला चांगलं वागवतात आणि सगळं आपल्याला जग चांगलं दिसतं. पण खरं तर आपण जेवढे चांगले वागू ना, लोक आपला तेवढंच गैरफायदाही घेतात. प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड मारायचं नाही. काहींना दुर्लक्ष करून आपण पुढे चालत राहायचं. लोक जळतात तर जळून द्या, आपण विझवत नाही बसायचं. कारण आपण कष्टाने आपली पायरी चढत असतो. मग त्या लोकांना बघवलं की नाही याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. चुकीची लोकं त्याच वेळी जिंकत असतात जेव्हा खरी माणसं गप्प बसत असतात. लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपल्याला जे करायचं आहे ते स्वतःच्या हिमतीवर करायचं. लोक फक्त तुमच्या कठीण काळात टोमणे मारायला आणि चांगल्या काळात टाळ्या वाजवायला उपयोगी पडत असतात. अनुभव हा आपला नेहमीच मार्गदर्शक असतो आणि स्वामीही तुमचे मार्गदर्शक आहेतच. चेहरे हजार, मुखवटे लाख आणि आपलेपणाची नाटकं मात्र अमर्याद असतात. खरं सांगायचं तर लोक समोर जेवढे आपले दिसतात, पाठीमागे मात्र तेवढेच लोक परके असतात. ते कोणी कोणाचे नसतात. जगाला खरं बोलणारे लोक नको असतात. त्यांना गोड बोलून फसवणारेच आपले वाटत असतात. तुमच्या मागे लोक तेच बोलत असतात ज्यांची तुमच्यासमोर उभं राहण्याची देखील ऐपत नसते. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊच नका. कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळत असते, तुमची नाही. जेव्हा आपण माणुसकीने वागायला सुरुवात करतो ना, तेव्हा लोक आपली बदनामी करायला सुरुवात करतात. कारण खरंच माणुसकीने जो माणूस राहत असतो त्याला सगळ्या गोष्टी चांगल्या वाटत असतात. ज्याला माणुसकीच कळत नसते तो मात्र इतरांवर जळतच राहणार आहे आणि इतरांची बदनामी करतच राहणार आहे. या आयुष्यामध्ये काही लोक असेही असतात, ते फक्त आपण समोर असतानाच आपले असतात. आपल्या आयुष्यातली जी वेळ असते ना, ते आपल्याला खूप काही शिकवत असते आणि भल्याभल्यांचे खरे चेहरे दाखवून देत असते. वेळ सोडून आपल्या आयुष्यामध्ये कोणीच नाही आहे. फक्त वेळ सोडून आपलं असं या जगात आपलं कोणीच नाही आहे. वेळ चांगली असली तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात. वेळच माणसाचा शत्रू असतो आणि वेळच माणसाचा मित्रही असतो. आपल्या परकेची ओळख करून देणारा हा वेळच असतो. लोक जळतात कारण त्यांना कुणी त्यांच्या पुढे गेलेलं बघवतच नाही. कुणाची प्रगतीही बघवत नाही कारण ते त्यांना जमत नाही. ते दुसऱ्यांना जमतं कारण त्यांना असं वाटत असते की आपण इथंपर्यंत पोहोचू शकत नाही, याची क्षमता आपल्यापेक्षा जास्त आहे असं त्याला वाटत असतं. म्हणून ते आपल्यावर जळत असतात. कारण त्यांना दुसरं काही करताच येत नाही आणि ते जळाल्याने तुमच्या आयुष्यामध्ये काही फरक पडून देऊ नका. कारण त्यांना काही काम नाही जे तुम्हाला आहेत. त्यामुळे ज्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी मिळत असतात तरी देखील ते लोक स्वतःकडे जे आहे त्याकडे न पाहता इतरांकडे काय आहे तिकडे जास्त त्यांचं लक्ष असतं. मग त्यांचा जळफळाट होत असतो. मग आपण आपलं लक्ष वळू द्यायचं नाही. आपल्या कामावरती लक्ष देऊन पुढे चालत राहायचं. कारण सगळीकडे स्वामींचं लक्ष आहेच, आपल्यावर देखील आहे आणि त्या लोकांवर देखील आहे. त्यामुळे ज्याचं कर्म जसं असेल तसं त्यानुसार प्रत्येकाला फळ मिळतच असतं. त्यामुळे आपण आपलं ध्येय सोडून राहायचं नाही आणि स्वामींच्या सांगण्यानुसार, स्वामींच्या मार्गदर्शनानुसार आपल्या वाटचाल आपण करत राहायचं. दोन मनाची आणि कपटी मनाची माणसं असणारी. इतरांना दुःख झालं तर यांना सुख वाटतं, यांना आनंद होतो आणि इतरांना सुख मिळालं तर यांना जळफळाट होतो. अशा ह्या दोन मनाच्या माणसं असतात. अशा या दोन मनाची माणसं कधीच ही कोणाची नसतात. स्टेटस किंवा स्टोरी ठेवून स्वतःचा रुबाब दाखवणारा कधीच हा स्वतःचा चांगुलपणा टिकवून ठेवू शकत नाही किंवा त्याचा चांगुलपणा याने दिसून येत नाही. पण त्याच्या मनाचं काय, जे काल पण कपटी होतं आणि ते आज पण कपटीच आहे आणि पुढे जाऊनही तसंच राहणार आहे. फक्त स्टेटस आणि स्टोरी ठेवून त्याच्या मनाचा चांगुलपणा हा दिसून येणार नाही आहे. पण त्याचं मन जे कपटी आहे ते नेहमी तसंच राहणार आहे. यासाठी अंतर्मनातून शुद्धता व्हायला हवी, अंतर्मनातून बदल घडायला हवा, तरच त्या माणसाचा माणूस म्हणून अर्थ राहणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर कोणी विचारलं की काय चाललं आहे आयुष्यात, तर बरं चाललं आहे आयुष्यात हे आपण कोणालाही सहज सांगू शकतो.
पण खरं काय चालले आपल्या आयुष्यात हे सांगायला आपले स्वामीच आहेत. आपण स्वामींसमोरच आपल्या मनातल्या गोष्टी व्यक्त करू शकतो. आपल्या मनामध्ये जी दगमग सुरू आहे ते आपण स्वामींनाच सांगू शकतो. खरं काय चाललं आहे आयुष्यात हे आपण फक्त स्वामींसमोरच व्यक्त करू शकतो. एखादी व्यक्ती जर तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्यापेक्षाही चांगले आहात. कारण दुसऱ्यातलं चांगलं पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे आणि दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणाही तुमच्याकडे आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाचं मन राखणं आणि प्रत्येकाला चांगलं समजणं हे थोडं कमी करा आणि स्वतःच्या मनाचा देखील विचार करा. चुका उणिवा या प्रत्येकाकडे असतात, त्या शोधत बसू नका. वेळेवर सोडून द्या, सगळ्या गोष्टी आपोआप सुटतील. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आपल्या हातात नसतं. वेळेनुसार प्रत्येक प्रश्नाचं उत्तरही सापडत असतं. कारण कसं आहे, नशिबापेक्षा जास्त कधी मिळत नसतं आणि जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला नक्कीच मिळत असतं. आपलेच लोक आपले नसतात. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, जो ज्ञानी असतो तो समजून घेतो आणि जो अज्ञानी असतो त्याला समजवता येतं. पण जो स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कुणीही समजावू शकत नाही. त्याला फक्त त्याची वेळच समजावू शकते. त्यामुळे आयुष्यामध्ये जिथे जिथे आपल्याला कमतरता वाटत असेल तिथे आपण समजून घ्यायचं आणि गोष्टी प्रयत्न करून सोडवण्याचा प्रयत्न करायचा. मग बघा, निश्चितच तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अलगदपणे सापडतं. आणि लक्षात ठेवा, जिथे तुमचा हेतू चांगला असेल तिथे नेहमीच तुमची सोबत कमी असले आणि विरोधक जास्त उभे असतील तरी देखील तुम्हाला आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी सहज शक्य होतील आणि प्रत्येक अडचणी देखील सहज सुटतील. कोणत्याही चुकांवरती पांघरून घातलं की तर ती चूक वाढत जाते ना की ती चूक संपत असते. म्हणून योग्य वेळी योग्य ठिकाणी बुद्धीचा वापर करा आणि शांत संयम डोक्याने विचार करा की चूक काय बरोबर काय. मग प्रत्येक गोष्टी तुम्हाला सहज सोप्या होतील. आयुष्याचा गुंता वाढवायला कधीकधी आपणही कारणीभूत असतो, आपले विचारही कारणीभूत असतात. त्यामुळे योग्य अयोग्य गोष्टी आपल्याला वेळेवर समजवता येतील किंवा समजतील तर त्यावेळी आपल्याला निश्चितच कुठलाही निर्णय अवघड वाटणार नाही, कठीणही वाटणार नाही. कारण चुकीची लोकं आयुष्यामध्ये खूप चुकीचा सल्ला देत असतात. पण योग्य सल्ला घेणं ही आपल्या बुद्धीची एक परीक्षा असते आणि स्वामी अशी परीक्षा तुमची निश्चितच घेत असतात आणि त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा उलगडा नक्कीच होत असतो. तुमच्यासाठी काही खास योजना आखून ठेवलेल्या आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी जे आनंद घेऊन येतील. दुःख वेदना आता सुखात बदलतील आणि मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील.